फ्रेंड्स, वी आर लर्निंग WH क्वेश्चन्स. प्रश्नार्थक शब्द आपण शिकत आहोत आणि यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण हाऊ टू आन्सर WH क्वेश्चन्स हा प्रकार शिकलेला आहे आणि प्रश्नार्थक शब्दांचे विविध प्रश्नार्थक शब्द कसे तयार होतात, म्हणजे प्रायमरी WH वर्ड्स कोणते आहेत आणि सेकंडरी WH वर्ड्स म्हणजे या ठिकाणी व्हॉटचा अर्थ काय, पण व्हॉट सारखे असे किती प्रश्नार्थक शब्द तयार होऊ शकतात हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. पण आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये काय शिकायचं आहे, मी तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक प्रश्नार्थक शब्दांचे 2 किंवा 3 प्रश्न बनवून दाखवणार आहे. हे कशासाठी? कारण यापूर्वी आपण जे अभ्यासलं होतं, मी जर तुम्हाला फक्त तोंडी असं सांगितलं फॉर व्हॉट म्हणजे कशासाठी, व्हॉट फॉर म्हणजे कशासाठी, टिल व्हॉट टाइम म्हणजे कोणत्या वेळेपर्यंत, तर कदाचित तुमच्या लक्षात राहणार नाही. मग आपण ह्या व्हिडिओमध्ये काय शिकणार आहे, मी प्रत्येक प्रश्नार्थक शब्दांचे तुम्हाला काही प्रश्न बनवून दाखवणार आहे. जरी हे प्रश्न वेगवेगळ्या काळांमधले असले तरी पण हा भाग खूप महत्त्वाचा आहे, म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ आमच्या ऍप व्हर्जन मध्ये जर बघत असाल तर यापूर्वीचे व्हिडिओज तुम्ही सिक्वेन्स वाईज बघा, स्टेप बाय स्टेप पुढे जा आणि यानंतरचे व्हिडिओज देखील तुम्ही स्टेप बाय स्टेपच बघा. मित्रांनो, नो क्वेश्चन्स नो इंग्लिश. इफ यू डोंट नो हाऊ टू फ्रेम द क्वेश्चन्स then you cannot speak English, and if you don't know how to answer the questions then you cannot speak English. पण मित्रांनो, प्रश्न विचारण्याची कला देखील आपल्याला अवगत पाहिजे. पण असे असंख्य प्रश्नार्थक शब्द होऊ शकतात. नुसता व्हॉटचा अर्थ काय असा लक्षात न घेता कशासाठी, कोणत्या कारणासाठी, कोणत्या हेतून असे खूप प्रश्नार्थक शब्द तयार होऊ शकतात. मग हेच आपल्याला लक्षात ठेवायचे आहे आणि हे जे टेक्निक आहे हे या व्हिडिओ मधून आपण शिकणार आहे. तर मित्रांनो, आपण व्हॉट हा प्रश्नार्थक शब्द बघितलेला आहे आणि व्हॉटचे हे जे काही सर्व काही प्रश्नार्थक शब्द आहे आणि त्यांचे अर्थ काय आहे हे देखील आपण लक्षात घेतलेलं आहे. पण आता प्रत्येक प्रश्नार्थक शब्दांचे आपण प्रश्न बनवणार आहे आणि हे प्रश्न तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे आणि वहीमध्ये लिहायचे आहे. फॉर व्हॉट म्हणजे कशासाठी. आता व्हॉटचा अर्थ काय, पण फॉर व्हॉट म्हणजे कशासाठी. आता इतकं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुमच्या लक्षात बसणार नाही. मग तुम्ही काय करणार, एक प्रश्न पाठ करणार. फॉर व्हॉट पर्पज डू यू गो देअर. तू तेथे कशासाठी जातो किंवा कोणत्या कारणासाठी जातो. आता फॉर व्हॉट पर्पजचा अर्थ कोणत्या कारणासाठी. त्यानंतर फॉर व्हॉट वर्क इज फोटोशॉप यूज. फोटोशॉप हे कशासाठी वापरलं जातं. मग मित्रांनो, तुम्ही काय केलं, हे 2 प्रश्न तुम्ही लक्षात ठेवले. फॉर व्हॉट पर्पज डू यू गो देअर, तू तेथे कोणत्या कारणासाठी जातो, फक्त लक्षात ठेवा. फॉर व्हॉट वर्क इज फोटोशॉप यूज. फोटोशॉप हे कोणत्या कामासाठी वापरलं जातं, म्हणजे फॉर व्हॉट हा प्रश्नार्थक शब्द तुमच्या लक्षात राहिला. नेक्स्ट WH क्वेश्चन, व्हॉट फॉर. व्हॉट फॉर म्हणजे कशासाठी. फॉर व्हॉट म्हणजे देखील कशासाठी. पण प्रश्न बघा, व्हॉट फॉर प्रोबायोटिक फूड इज फेमस. प्रोबायोटिक फूड हे कशासाठी प्रसिद्ध आहे. आता प्रोबायोटिक फूड म्हणजे काय, आपली हेल्थ चांगली राहण्यासाठी असे असंख्य प्रकारचे अन्न असतात की ज्यांच्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात, की जे बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आपल्या शरीराला उपयुक्त असतात. ठीक आहे, पण प्रश्न बघा कसा तयार झाला. व्हॉट फॉर कशासाठी, प्रोबायोटिक फूड इज फेमस. प्रोबायोटिक फूड हे कशासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न लक्षात ठेवा म्हणजे प्रश्नार्थक शब्दाचा अर्थ लक्षात राहील. देन आफ्टर, टिल व्हॉट टाइम म्हणजे कोणत्या वेळेपर्यंत. आता जर तुम्हाला मला असा प्रश्न विचारायचा आहे, मुंबईमध्ये दुकानं किती वेळेपर्यंत उघडे राहतात, मग तुम्ही प्रश्न कसा बनवणार. टिल व्हॉट टाइम आर शॉप्स ओपन इन मुंबई. मुंबईमध्ये शॉप म्हणजेच दुकानं हे कोणत्या वेळेपर्यंत किंवा किती वेळेपर्यंत उघडे राहतात. मग तुम्ही प्रश्न पाठ केला म्हणजे प्रश्नार्थक शब्द हा तुमचा पाठ झाला. असे असंख्य प्रश्नार्थक शब्द तुम्ही अभ्यासा, वहीमध्ये लिहून काढा. त्यानंतर बाय व्हॉट टाइम म्हणजे किती वेळेपर्यंत. बाय व्हॉट टाइम विल यू कम. तू किती वेळेपर्यंत येशील. बाय व्हॉट टाइम विल यू कम. मग बाय व्हॉट टाइमचा अर्थ काय, किती वेळेपर्यंत. बघा, प्रश्न जर पाठ केले तर प्रश्नार्थक शब्द देखील लक्षात राहतात. हेच टेक्निक आपल्याला वापरायचं आहे. यातून तुम्ही काय शिकणार आहे, यातून तुम्हाला हे शिकायचं आहे, असंख्य प्रश्न तुम्ही वहीमध्ये लिहा, त्यांचे अर्थ काय होतात हे लक्षात ठेवा. कारण आमच्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये इंग्रजीमध्ये जर कमी मार्क्स मिळाले त्याचं एक मुख्य कारण असं असतं, त्यांना प्रश्नांचे अर्थच कळत नाही. जर प्रश्नांचे अर्थच जर कळले नाही तर उत्तर काय लिहिणार. म्हणून हे प्रश्नार्थक शब्द महत्वाचे आहे. देन आफ्टर, ऍट व्हॉट टाइम म्हणजे किती वेळेपर्यंत किंवा कोणत्या वेळेपर्यंत. आता एक प्रश्नार्थक शब्द मी वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेला आहे. आता जरी हा ग्रामरचा भाग असला, काही प्रश्न प्रसंगी तयार होत नाही, पण या ठिकाणी रचना बघा. व्हॉट टाइम डज द शॉप ओपन. दुकान कोणत्या वेळेपर्यंत उघडं राहतं. आता हाच प्रश्न मी कसा बनवतो, ऍट व्हॉट टाइम डज द शॉप ओपन असं सुद्धा चालू शकतं. कोणत्या वेळेपर्यंत दुकान उघडं राहतं. व्हॉट टाइम डज द शॉप ओपन ऍट असं देखील चालतं. मित्रांनो, हा ग्रामरचा पार्ट आहे, पण इंग्रजी बोलताना असे आपण प्रश्न वापरतो. परंतु ग्रॅमॅटिकली करेक्ट क्वेश्चन्स कसे विचारायचे हा भाग वेगळा आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. या ठिकाणी आपण फक्त प्रश्नार्थक शब्दांकडे लक्ष देऊया. देन आफ्टर,
व्हॉट देन, तर पुढे काय? व्हॉट देन मस्ट वी डू, तर मग पुढे आपण काय करायलाच पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो. देन आफ्टर व्हॉट देन इज लाईफ, तर मग पुढे काय आपल्या आयुष्याचं, तर मग पुढे काय, मग व्हॉट देन हे लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट देन इज द सोर्स ऑफ विटॅमिन्स. मी जर तुम्हाला सांगितलं तुम्हाला अंडे खायची नाही आहेत, तुम्हाला फळे खायची नाही आहेत आणि तुम्हाला काही ठराविक गोष्टीच खायच्या आहेत, मग तुमच्या लक्षात असेल मग आपल्याला विटॅमिनचा सोर्स कुठून मिळणार आहे. तुम्ही मला असा प्रश्न विचारू शकता, सर व्हॉट देन इज द सोर्स ऑफ विटॅमिन्स, तर मग पुढे विटॅमिनचा सोर्स काय आहे. पण प्रश्न बघा कसा आहे, व्हॉट देन इज द सोर्स ऑफ विटॅमिन्स. असे प्रश्न केव्हा तयार होऊ शकता याचा देखील तुम्ही विचार करा. देन आफ्टर व्हॉट एल्स, आणखी काय. व्हॉट एल्स शुड आय डू, आणखी मी काय करायला पाहिजे. व्हॉट एल्स कुड आय आस्क फॉर, मी आणखी काय विचारू शकतो, आणखी काय विचारू शकतो, आणखी काय करायला पाहिजे. व्हॉट एल्स डिड यू नोटीस, तुझ्या लक्षात आणखी काय आलं. बघ आता आणखी काय तुझ्या लक्षात आलं. व्हॉट एल्स डिड यू नो, तुला आणखी काय माहिती होतं. मी जर तुम्हाला विचारलं व्हॉट एल्स डू यू नो, तुम्हाला आणखी काय माहिती आहे, अजून काय माहिती आहे, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. नेक्स्ट डब्ल्यूएच क्वेश्चन आपण बघूया आणि प्रश्न देखील आपण शिकूया. व्हॉट सॉर्ट ऑफ म्हणजे कोणत्या पद्धतीचा किंवा कशा पद्धतीचा, कोणत्या पद्धतीचा किंवा कशा पद्धतीचा, त्याला आपण काय म्हणतो, व्हॉट सॉर्ट ऑफ. प्रश्न बघा, व्हॉट सॉर्ट ऑफ थिंग्स डू यू डू, तुम्ही कोणत्या प्रकारच्या किंवा कशा पद्धतीच्या गोष्टी करतात. आता काही वेळा आपण मातृभाषेतून असं पण बोलतो कशा पद्धतीचा, परंतु आपला अर्थ असा असतो कोणत्या पद्धतीचा. तर हा प्रश्नार्थक शब्द तुम्ही लक्षात ठेवा. व्हॉट सॉर्ट ऑफ गर्ल इज डिस्क्राइब्ड इन द पोएम, कवितेमध्ये कोणत्या पद्धतीची किंवा कशा पद्धतीची मुलगी वर्णित केलेली आहे. आता या ठिकाणी योग्य काय वाटतं, कशा पद्धतीची, हे मला योग्य वाटतं. मग मी हा प्रश्न पाठ करू शकतो, व्हॉट सॉर्ट ऑफ गर्ल इज डिस्क्राइब्ड इन द पोएम. आता डिस्क्राइब याचा अर्थ वर्णित केलेली, कशा पद्धतीच्या मुलीचं वर्णन कवितेमध्ये केलेलं आहे. मग प्रश्न लक्षात ठेवा, प्रश्नार्थक शब्दाचा अर्थ तुमच्या लगेच लक्षात येईल. इन व्हॉट वे म्हणजे कुठल्या पद्धतीनं. आता मी तुम्हाला सांगितलं इन व्हॉट वे, कुठल्या पद्धतीनं, कुठल्या पद्धतीनं, पण एक दोन प्रश्न लक्षात ठेवा. मग प्रश्न कोणते आहेत. इन व्हॉट वे इज अवर चॅनल डिफरंट फ्रॉम अदर्स, आमचा चॅनल कोणत्या पद्धतीनं किंवा कुठल्या पद्धतीनं इतरांपेक्षा वेगळा आहे. इन व्हॉट वे कॅन आय ट्रान्सलेट दिस, मी कोणत्या पद्धतीनं किंवा कशा पद्धतीनं हे भाषांतरित करू शकतो. मग जर समजा हा प्रश्नार्थक शब्द तुमच्या लक्षात ठेवायचा असेल तर असे काही प्रश्न तुम्ही पाठ करून टाका. जर समजा मी हा प्रश्न पाठ केला, इन व्हॉट वे इज अवर चॅनल डिफरंट फ्रॉम अदर्स, इन व्हॉट वे इज अवर चॅनल डिफरंट फ्रॉम अदर्स, म्हणजे मला काय म्हणायचं आहे, आमचा चॅनल इतर चॅनल्स पेक्षा कशा पद्धतीनं वेगळा आहे. मग इन व्हॉट वे हा प्रश्नार्थक शब्द माझ्या लक्षात राहिला. देन आफ्टर बाय व्हॉट मीन्स म्हणजे कोणत्या अर्थानं. आता बाय व्हॉट मीन्स कोणत्या अर्थानं, मग त्याच्यासाठी तुम्ही 3-4 प्रश्न पाठ करा. मी या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे, बाय व्हॉट मीन्स आर दे क्वारलिंग, ते कोणत्या अर्थानं भांडण करत आहेत. मग बाय व्हॉट मीन्स हा जर प्रश्नार्थक शब्द पाठ करायचा असेल तर त्याचे 1-2 प्रश्न तुम्ही पाठ करून टाका. बाय व्हॉट मीन्स आर दे क्वारलिंग. मित्रांनो हे प्रश्न वेगवेगळ्या काळातले आहेत. जरी आपण एखादा टेन्स शिकत असलो प्रश्नांना देखील काळ असतात, पण या ठिकाणी प्रश्नार्थक शब्द लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी काही प्रश्न लक्षात ठेवणं महत्वाचं असतं, म्हणून मी तुम्हाला हे टेक्निक देत आहे. देन आफ्टर व्हॉट काइंड ऑफ कोणत्या प्रकारचा, व्हॉट काइंड ऑफ व्हायरस इज कोरोना, कोरोना हा कोणत्या प्रकारचा विषाणू आहे. व्हॉट काइंड ऑफ व्हायरस इज कोरोना, व्हॉट काइंड ऑफ व्हायरस इज HIV असं आपण बोलू शकतो. देन आफ्टर व्हॉट काइंड ऑफ टॅक्स इज GST, GST हा कोणत्या प्रकारचा टॅक्स आहे. मग मित्रांनो प्रश्न पाठ करा, प्रश्नार्थक शब्दांचे अर्थ लगेच तुमच्या लक्षात राहतील. नेक्स्ट डब्ल्यूएच क्वेश्चन, व्हॉट टाइप ऑफ कोणत्या प्रकारचे किंवा कोणत्या प्रकारची असं होऊ शकतं. व्हॉट टाइप ऑफ स्टोरी इज इट, ही कोणत्या प्रकारची गोष्ट आहे. व्हॉट टाइप ऑफ स्टोरी इज इट, व्हॉट टाइप ऑफ पेन इज इट हा कोणत्या प्रकारचा पेन आहे, चालू शकतं. नेक्स्ट डब्ल्यूएच क्वेश्चन, अबाउट व्हॉट, अबाउट व्हॉट म्हणजे कशाबद्दल, कशाबद्दल. या ठिकाणी बघा, अबाउट व्हॉट आर यू टॉकिंग, तू कशाबद्दल बोलतोय, ती कशाबद्दल बोलते. अबाउट व्हॉट इज शी टॉकिंग. मग अबाउट व्हॉटचा अर्थ काय, कशाबद्दल. नेक्स्ट डब्ल्यूएच क्वेश्चन, ऑन व्हॉट कशावर. आता ऑन काय आहे, प्रिपोजिशन आहे. ऑन व्हॉट म्हणजे कशावर. ऑन व्हॉट डज द फ्युचर डिपेंड, आपलं भविष्य हे कशावर अवलंबून आहे. ऑन व्हॉट अ डिस्काउंट इज कॅल्क्युलेटेड, एखादा डिस्काउंट हा कशावर कॅल्क्युलेट केला जातो. त्यानंतर ऑन व्हॉट डज द फोर्स ऑफ फ्रिक्शन डिपेंड,
फोर्स ऑफ फ्रिक्शन हा कशावर अवलंबून असतो? सायन्स मधला प्रश्न आहे, मग प्रश्न लक्षात ठेवा. ऑन व्हॉट म्हणजे कशावर, व्हेन म्हणजे जेव्हा. आता व्हेनचा अर्थ केव्हा पण होतो, जेव्हा ते कंजक्शन असतं, पण आपण प्रश्नार्थक शब्द शिकत आहोत. पण पुढचा प्रश्नार्थक शब्द बघा, सिन्स व्हेन म्हणजे केव्हापासून. व्हेन म्हणजे केव्हा, पण मला बोलायचं आहे केव्हापासून. मी काहीच नाही केलं, सिन्स हे प्रपोजिशन लावलं आणि प्रश्न तयार करतो. सिन्स व्हेन इज इंडिया पार्टिसिपेटिंग इन ऑलिम्पिक्स. भारत हा ऑलिम्पिक्स मध्ये केव्हापासून भाग घेत आहे किंवा सहभाग घेत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिन्स व्हेन इज द टीचर्स डे सेलिब्रेटेड. टीचर्स डे हा केव्हापासून साजरा केला जात आहे. मग सिन्स व्हेनचा अर्थ काय, केव्हापासून. फक्त लक्षात ठेवा, प्रश्न देखील लक्षात ठेवा किंवा पाठ करा किंवा वहीमध्ये लिहून घ्या. फ्रॉम व्हेन म्हणजे केव्हापासून. फ्रॉम व्हेन इज दुर्गा फेस्टिवल. दुर्गा फेस्टिवल नवरात्र कधीपासून आहे. मग फ्रॉम व्हेन इज दुर्गा फेस्टिवल. दुर्गा फेस्टिवल केव्हापासून आहे, दिवाळी केव्हापासून आहे, दसरा केव्हापासून आहे, असे असंख्य प्रश्न तुम्ही तयार करू शकता. नेक्स्ट WH क्वेश्चन, फ्रॉम व्हेन आर स्कूल्स ओपनिंग इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये शाळा केव्हापासून उघडत आहे किंवा कधीपासून उघडत आहे. मग प्रश्न लक्षात ठेवा. अंटिल व्हेन म्हणजे केव्हापर्यंत. अंटिल व्हेन आर द स्कूल्स क्लोज्ड. शाळा केव्हापर्यंत बंद राहतात. अंटिल व्हेन आर यू ओपन. तुम्ही केव्हापर्यंत उघडे आहात. दुकानदाराला एखाद्या फोन करा, तुम्हाला जायचं आहे, 9 नंतर जायचं आहे, तुम्ही असा प्रश्न विचारू शकता, अंटिल व्हेन आर यू ओपन. तुम्ही केव्हापर्यंत उघडे आहात. या ठिकाणी शब्दशः अर्थ घेऊ नका, म्हणजे तुझं दुकान केव्हापर्यंत उघड आहे असं तुम्हाला विचारायचं आहे. अंटिल व्हेन आर यू स्टेइंग देअर. तू केव्हापर्यंत तेथे राहत आहे. प्रश्न पाठ करा. नेक्स्ट WH क्वेश्चन, व्हेन एल्स दुसरे कधी. तर मग दुसरे कधी असा देखील अर्थ होऊ शकतो. प्रश्न बघा, व्हेन एल्स आर यू फ्री. तर मग दुसरं कधी तू फ्री होणार आहे. आपण कधी कधी मित्राला विचारतो, मग दुसरं कधी तू फ्री होणार आहे असं बोललं जात. मग तिथे व्हेन एल्स असा अर्थ घ्या. व्हेन एल्स द लास्ट पोस्ट प्लेड. ही जी लास्ट पोस्ट आहे ही दुसरी कधी खेळली गेलेली आहे असा अर्थ होऊ शकतो. प्रश्न लक्षात ठेवा, प्रश्नार्थक शब्दांचे अर्थ देखील लक्षात राहतील. व्हेअर म्हणजे कोठे, पण त्याचे असंख्य प्रश्न कसे बनतात बघा. फ्रॉम व्हेअर म्हणजे कुठून. जसं मी बोलू शकतो, फ्रॉम व्हेअर आर यू. तू कुठून आहेस किंवा कोणत्या गावातून आहे. फ्रॉम व्हेअर डज द बस कम. ही बस कुठून येते. मग फ्रॉम व्हेअरचा अर्थ कुठून. अप टू व्हेअर म्हणजे कुठपर्यंत. प्रश्न बघा, अप टू व्हेअर शुड आय फील दिस. मला जर कोणी जर एखादा एक्सरसाइज दिला आणि जर मला हे फिल इन द ब्लँक्स भरायला सांगितले, तर मी असा प्रश्न विचारू शकतो, अप टू व्हेअर शुड आय फील दिस. मी हे कुठून कुठपर्यंत भरलं पाहिजे, म्हणजे कुठपर्यंत मी फील केलं पाहिजे असं त्याचा अर्थ होतो. व्हेअर आर यू अप टू नाउ. आता तू कुठपर्यंत पाहिजे. एखादा मुलगा जर काही एक्सरसाइज करत असेल, ऍक्टिव्हिटी करत असेल आणि तो फार मागे पडलेला असेल, तर मी त्याला बोलू शकतो, अरे मूर्खा, व्हेअर आर यू अप टू नाउ. तू आता कुठपर्यंत पाहिजे. यू शुड अंडरस्टँड. तुला समजायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, अप टू व्हेअर आर यू. असं हे बोली भाषेत बोललं जातं. मित्रांनो, प्रश्नांना देखील ग्रामर असतं. हा प्रकार मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, पण आपण असं इंग्रजीमध्ये बोलू शकतो, अप टू व्हेअर आर यू. तू आता कुठपर्यंत पाहिजे. नेक्स्ट WH क्वेश्चन, व्हेअर एल्स. इतर कुठे. मला जर बोलायचं असेल, हे मासे इतर कुठे सापडतात. मग तुम्ही कसं बोलणार. कुठे सापडतात, पण तुम्हाला बोलायचं काय आहे, इतर कुठे. मग तुम्ही काय बोलणार, व्हेअर एल्स आर दीज फिश फाउंड. हे मासे इतर कुठे सापडतात. नेक्स्ट क्वेश्चन, व्हेअर एल्स आर पिग्मीज फाउंड इन द वर्ल्ड. पिग्मीज हे इतर कुठे जगामध्ये सापडतात. असे प्रश्न मी तुम्हाला विचारू शकतो. नेक्स्ट WH क्वेश्चन बघा, व्हाय. आता व्हायचा अर्थ का, पण व्हाय सोचा अर्थ का. व्हाय सो. इतका का, इतकी की, इतके का. प्रश्न बघा, व्हाय सो सिरियस. इतका का सिरियस, इतकी का सिरियस, इतके का सिरियस असा अर्थ होऊ शकतो. पण व्हाय एल्सचा अर्थ का, अजून का. मी जर बोललो, व्हाय एल्स आर वी हिअर. आपण येथे अजून का आहोत. व्हाय आर वी हिअर. आपण येथे का आहोत. आणि जर मी असं बोललो, व्हाय एल्स आर वी हिअर. आपण येथे अजून का आहोत. मग प्रश्नामध्ये फरक लक्षात आला. का आणि अजून का फरक आहे. व्हाय एल्स डू यू थिंक. तू अजून का विचार करतो. तू विचार का करतो. व्हाय डू यू थिंक. आणि व्हाय एल्स डू यू थिंक. तू अजून का विचार करतो असे अर्थ होऊ शकतात. नेक्स्ट WH क्वेश्चन, हुम. आता हुमचा अर्थ कोणाला. मी जर बोललो, हुम आर यू टॉकिंग टू. तू कोणाला बोलत आहे. मी असंही बोलू शकतो, हुम आर यू गिव्हिंग. तू कोणाला देत आहे. बघा, हुम आर यू गिव्हिंग. तर असे अर्थ होऊ शकतात. विथ हुम म्हणजे कोणाबरोबर. विथ हुम डू यू लिव्ह. तू कोणाबरोबर राहतो. तर मित्रांनो, हे प्रश्न लक्षात ठेवायचे फक्त. टू हुम म्हणजे कोणाला, ऑफ हुम म्हणजे कोणाबद्दल असे अर्थ होऊ शकतात.
टू हुम आर यू टॉकिंग अबाउट, तू कोणाबद्दल बोलत आहे. टू हुम आर यू टॉकिंग अबाउट, तू कोणाबद्दल बोलत आहे. टू हुम आर यू आस्किंग, तू कोणाला विचारत आहे. टू हुम आर यू लुकिंग ऍट, तू कोणाकडे बघत आहे. नेक्स्ट डब्ल्यूएच क्वेश्चन, कोणासाठी. फॉर हुम, कोणासाठी. फॉर हुम आर वी वेटिंग, आपण कोणासाठी वाट पाहत आहोत. फॉर हुम आर दीज फॅसिलिटीज, ह्या सर्व सुविधा कोणासाठी आहे. फॉर हुम आर दीज फॅसिलिटीज, फॅसिलिटीज म्हणजे सुविधा. फॉर हुम एम आय डुईंग धिस, मी हे कोणासाठी करत आहे. जर तुमच्या पालकांनी तुम्हाला विचारलं, ए फॉर हुम एम आय डुईंग धिस, हे सर्व मी कोणासाठी करत आहे. नेक्स्ट डब्ल्यूएच क्वेश्चन, टुवर्ड्स हुम, कोणाच्या दिशेने. टुवर्ड्स हुम इज दिस सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, ही सामाजिक जबाबदारी कोणाच्या दिशेने आहे किंवा कोणाकडे आहे असा अर्थ होऊ शकतो. नेक्स्ट डब्ल्यूएच क्वेश्चन, अबाउट हुम, कोणाविषयी. अबाउट हुम इज द पॅसेज, हा पॅसेज कोणाविषयी आहे. अबाउट हुम इज द पोएट टॉकिंग, हा कवी कोणाविषयी बोलत आहे. मग अबाउट हुमचा अर्थ कोणाविषयी. मित्रांनो, जर तुम्ही फक्त लक्षात ठेवलं अबाउट हुम कोणाविषयी असं 3-4 वेळा जर तुम्ही पाठ केलं, पण जर प्रश्न लक्षात ठेवले अबाउट हुम इज द पॅसेज, हा पॅसेज कोणाविषयी आहे. अबाउट हुम इज द पोएट टॉकिंग, हा कवी कोणाविषयी बोलत आहे, तर लवकर तुमच्या लक्षात बसू शकतं. नेक्स्ट डब्ल्यूएच क्वेश्चन, विदाउट हुम म्हणजे कोणाशिवाय. प्रश्न बघा, विदाउट हुम वुड धिस वर्ल्ड नॉट पॉसिबल, हे जग कोणाशिवाय शक्य नाही आहे. विदाउट हुम म्हणजे कोणाशिवाय. हु मीन्स कोण. हु इज प्लेइंग, कोण खेळत आहे. आणि हु प्ले याचा अर्थ कोण खेळतं. मित्रांनो, हुचा प्रश्न आपण यापूर्वी पण अभ्यासलेला आहे. हु ऑल, कोण सर्व. कोण सर्व, आता कोण आणि कोण सर्व, पण प्रश्न बघा, हु ऑल रूल्ड इंडिया, भारतावर कोणी सर्वांनी राज्य केलं. रूल्ड याचा अर्थ राज्य करणे. हु ऑल आर देअर इन युअर फॅमिली, तुझ्या कुटुंबामध्ये कोण सर्व आहेत. मग हे प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवायचे आहे. असे असंख्य प्रश्न तुम्ही अभ्यासू शकता. नेक्स्ट डब्ल्यूएच क्वेश्चन, विच, कोणता, कोणती, कोणते. पण इन विचचा अर्थ देखील कोणता, कोणती, कोणते असाच होतो. पण प्रश्न बघा, इन विच सिटी डू यू लिव्ह, तू कोणत्या शहरात राहतो. त्यानंतर ऑन विचचा अर्थ पण तोच होतो. पण प्रश्न बघा, ऑन विच सॅटरडे बँक्स आर क्लोज्ड, म्हणजे कोणत्या शनिवारी बँका बंद आहेत. कोणत्या शनिवारी. ऑन विच चॅनल इज IPL लाईव्ह, कोणत्या चॅनलवर IPL ही लाईव्ह आहे म्हणजे चालू आहे. तर हे प्रश्न मित्रांनो फार फार महत्वाचे आहेत. फ्रॉम विच बघा, फ्रॉम विच ट्री इज पेपर मेड, म्हणजे कोणत्या झाडापासून हा कागद बनवला जातो. फ्रॉम विच टीम डज विराट प्ले, विराट कोणत्या टीम पासून खेळतो. म्हणजे बघा, कोणत्या आणि पासून, जसं कोणत्या झाडापासून, कोणत्या टीम पासून. तुम्ही असं नाही विचारलं कोणाच्या टीम पासून, तर तुम्ही असं विचारलं कोणत्या टीम पासून विराट खेळतो. ठीक आहे, आता उत्तर आपण नंतर बघूया. टुवर्ड्स विच याचा अर्थ काय, कोणत्या दिशेनं. टुवर्ड्स विच डिरेक्शन इज क्यू फ्रॉम आर. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी मी क्यू लिहिलेला आहे आणि या ठिकाणी मी आर लिहिलेला आहे. तर मला तुम्हाला विचारायचं आहे, हा आर कोणत्या दिशेनं आहे. मग मी प्रश्न कसा विचारेल, कोणती दिशा आहे, पूर्व, पश्चिम, कोणत्या दिशेकडनं कोणत्या दिशेकडे आहे. मग तुम्हाला नॉर्थ, ईस्ट अशी डिरेक्शन लक्षात घेऊन तुम्हाला प्रश्न तयार करायचा आहे. टुवर्ड्स विच डिरेक्शन इज क्यू फ्रॉम आर, हा जो क्यू आहे हा आर पासून कोणत्या दिशेनं आहे. ठीक आहे, हे प्रश्न जरी सायन्सचे असले लक्षात घ्या. टुवर्ड्स विच रिव्हर डिड दे वॉक, कोणत्या नदीच्या दिशेनं ते चालले. प्रश्न पुन्हा लक्षात घ्या. टुवर्ड्स विच रिव्हर म्हणजे कोणत्या नदीच्या दिशेनं. डिड दे वॉक, कोणत्या नदीच्या दिशेनं ते चालले. नेक्स्ट डब्ल्यूएच क्वेश्चन बघा मित्रांनो, विच टाइप ऑफ, कोणत्या प्रकारचा, कोणत्या प्रकारचे. प्रश्न बघा, विच टाइप ऑफ व्हॅक्सिन इज कोविशिल्ड. तुम्ही व्हॅक्सिन घेतला असेल, कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड. पण प्रश्न असा आहे, विच टाइप ऑफ व्हॅक्सिन इज कोविशिल्ड. कोविशिल्ड हे कोणत्या प्रकारचं व्हॅक्सिन आहे किंवा लस आहे. विच टाइप ऑफ पीपल आर लिव्हिंग देअर, तेथे कोणत्या प्रकारचे लोक राहत आहे. प्रश्न लक्षात घ्या, प्रश्नार्थक शब्दांचे अर्थ लगेच लक्षात येतील. हुज कोणाचा, कोणाची, कोणाचे. हुज बर्थडे इज टुडे, आज कोणाचा वाढदिवस आहे. नेक्स्ट डब्ल्यूएच क्वेश्चन, फ्रॉम हुज कोणाकडनं. फ्रॉम हुज साइड डिड धोनी प्ले, धोनी कोणाच्या बाजूनं खेळला. कोणाच्या बाजूनं, मग तिथे तुम्हाला फ्रॉम हुज असं बोलावं लागेल. फ्रॉम हुज पॉइंट ऑफ व्ह्यू इज दिस पॅसेज टोल्ड, हा पॅसेज कोणत्या व्ह्यूच्या दृष्टिकोनातून सांगितला गेलेला आहे. हाऊ मीन्स कसा, कशी, कसे. हाऊ डू आय टीच, ए मित्रांनो मी कसा शिकवतो. हाऊ ऑफन, आता हाऊ ऑफनचा अर्थ काय होतो, किती वेळा. आपण हाऊ मेनी टाइम्स आणि हाऊ ऑफन मधला फरक बघितलेला आहे. पण या ठिकाणी बघा, हाऊ ऑफन डू यू व्हिजिट टू टेम्पल, तुम्ही त्या देवळाला किती वेळा व्हिजिट करता म्हणजेच भेट देता. वर्षातनं 2दा 3दा, इट डिपेंड्स. हाऊ ऑफन आर द ऑलिम्पिक्स गेम हेल्ड, ऑलिम्पिक्स खेळ हा किती वेळा भरविला जातो. मित्रांनो फक्त प्रश्नार्थक शब्द लक्षात घ्या, थोडंसं अवघड
वाटेल. हाऊ मेनी म्हणजे किती, मोजता येणारी संख्या हाऊ मेनी, मोजता न येणारी संख्या हाऊ मच. पण हाऊ मेनी मोबाईल्स डू यू हॅव, तुमच्याकडचे मोबाईल्स मला मोजता येतात. मग मी असा प्रश्न तुम्हाला विचारू शकतो, हाऊ मेनी मोबाईल्स डू यू हॅव, तुमच्याकडे किती मोबाईल्स आहेत. हाऊ मेनी टाइम्स म्हणजे किती वेळा. हाऊ मेनी टाइम्स डू यू ब्रश युअर टीथ, तुम्ही तुमचे दात किती वेळा घासतात. मग दिवसातनं एकदा, दोनदा, तीनदा तुम्ही उत्तर देऊ शकता. उत्तर कसे द्यायचे हे आपण शिकलेलो आहे. या ठिकाणी आपण प्रश्नार्थक शब्दांचे अर्थ लक्षात घेऊ शकतो. पण या ठिकाणी तुम्ही टाइम्सच्या ऐवजी जर एखादं नाव ठेवलं, जसं मोबाईल्स, हाऊ मेनी मँगोज डू यू ईट, हाऊ मेनी पायनॅपल्स डू यू ईट, हाऊ मेनी पेन्स डू यू यूज, असे प्रश्न होऊ शकतात. हाऊ लॉंग म्हणजे किती वेळ किंवा किती काळ. हाऊ लॉंग डज द बस टेक टू रीच पुणे, ह्या बसला पुण्याला पोहोचायला किती वेळ लागतो किंवा किती काळ लागतो. मग तेथे वेळ दर्शक अंतर आपण देऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो हाऊ फार, हाऊ फार म्हणजे किती दूर. हाऊ फार इज दिल्ली फ्रॉम मुंबई, दिल्ली मुंबई पासून किती दूर आहे. मग तुम्हाला अंतरदर्शक उत्तर द्यावं लागतं. हाऊ ओल्ड, किती वय किंवा किती जुनं. जसं मी तुम्हाला विचारू शकतो, हाऊ ओल्ड आर यू, तुम्ही किती वर्षाचे आहे. हाऊ ओल्ड इज दिस, हे किती जुनं आहे, असा देखील त्याचा अर्थ होऊ शकतो. देन आफ्टर हाऊ सून, किती लवकर. ए हाऊ सून कॅन यू जॉईन, तू किती लवकर आम्हाला जॉईन होऊ शकतो. मग हाऊच्या पुढे मी सून हा शब्द घेतला. हाऊ ब्युटिफुल, किती सुंदर. हाऊ ब्युटिफुल इज दिस फ्लावर, हे फुल किती सुंदर आहे. आता मित्रांनो या ठिकाणी बघा, हाऊ मेनीचे कितीतरी प्रश्न होऊ शकतात. हे प्रश्न फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. हाऊ मेनी ऑफ यू हॅव सीन द ताजमहल, तुमच्यापैकी किती जणांनी ताजमहल हा बघितलेला आहे. आणि ह्या प्रश्नार्थक शब्दांचा अर्थ आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. हाऊ मेनी ब्रदर्स ऑफ माइन आर देअर, माझे किती भाऊ तेथे आहे. माइन म्हणजे माझे. हाऊ मेनी ब्रदर्स ऑफ माइन, माझे किती भाऊ तेथे आहेत. त्याचबरोबर हाऊ मेनी ब्रदर्स ऑफ युअर्स आर देअर, तुझे किती भाऊ तेथे आहेत. त्यानंतर हाऊ मेनी किलोग्राम्स ऑफ राईस डू यू वॉन्ट, तुला किती किलो तांदूळ पाहिजे म्हणजे राईस पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी शुगर ग्रेन्स कॅन यू काउंट, तू साखरेचे किती दाणे मोजू शकतो. हाऊ मेनी ग्लासेस ऑफ मिल्क कॅन यू ड्रिंक, तू किती दुधाचे ग्लास पिऊ शकतो, कारण ग्लास हे मला मोजता येतात. हाऊ मेनी सच पेअर्स ऑफ लेटर्स आर देअर, अशा प्रकारच्या पत्राच्या किती जोड्या तेथे आहेत. नेक्स्ट डब्ल्यूएच क्वेश्चन बघा, हाऊ मच. हाऊ मच म्हणजे किती. हाऊ मचच्या पुढे मोजता न येणारी संख्या. परंतु असा देखील प्रश्न बनवला जातो, हाऊ मच डज इट कॉस्ट, कारण या ठिकाणी कॉस्ट हे काय आहे, क्रियापद आहे. याची किंमत किती आहे. पण मी जर असं बोललो, हाऊ मच वेट डज इट कॅरी, माझ्याकडे एखादी सॅक आहे, तर मला जर असं विचारायचं असेल, ही पिशवी किती वजन कॅरी करते म्हणजे वाहून नेते. आता हाऊ मचच्या पुढे वेट आहे, एक परिमाण आहे. पण मी जर असं बोललो, हाऊ मच वॉटर इज देअर, तेथे किती पाणी आहे. आणि हे जे पाणी आहे हे अनकाउंटेबल आहे, म्हणजे मोजता येत नाही. तुमच्याकडे जर विहीर असेल आणि मी जर तुमच्या घरी आलो आणि मला विचारायचं आहे तुमच्या विहिरीत किती पाणी आहे, तर मी हाऊ मच वॉटर असं बोलणार आहे. कारण तुम्ही मला उत्तर असं देणार नाही, 10 लिटर, 100 लिटर, 1000 लिटर. हो, पाणी आपण मोजू शकतो जर तुमच्या एखाद्या टँक मध्ये असेल तर. पण प्रश्नाचा अर्थ काय आहे, हाऊ मच वॉटर इज देअर, तेथे किती पाणी आहे. तर मित्रांनो हे प्रश्न फक्त लक्षात ठेवायचे आहेत, जास्त गोंधळ करायचा नाही आहे. असे देखील प्रश्न होऊ शकतात. सांगायचा उद्देश एकच आहे, जेव्हा तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करता तेव्हा असे विविध प्रश्न तुम्ही लिहित चला. कारण प्रश्न समजणं देखील महत्वाचं असतं, प्रश्नांचे उत्तर देणं देखील महत्वाचं असतं. पण स्पोकन इंग्लिश मध्ये असे असंख्य प्रश्न आपल्याला विचारायचे असतात. मग ऐन वेळेस जर तुम्हाला सुचलं नाही तर तुम्ही शांत बसून राहता. म्हणून हा प्रकार जरी किचकट असला तरी पण एकदा दोनदा तुम्ही ऐका आणि त्याच्यानंतर पुढील भागामध्ये आपण जे टेक्निक शिकणार आहोत, आपण ठराविक प्रश्नार्थक शब्दांच्या सहाय्याने बोलायला तर सुरुवात करणारच आहोत. पण आपल्याला काय करायचं आहे, 4 पुस्तके जवळ ठेवायची आहेत. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सिक्वेन्स वाईज बघायचा आहे, स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे आणि घाई करायची नाही. जेव्हा तुमची प्रॅक्टिस येईल तेव्हाच तुम्ही पुढे जा. मित्रांनो, जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ आमच्या YouTube चॅनलवर जर बघत असाल तर प्लीज आमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि 60 to 90 डेजच्या कोर्ससाठी तुम्ही आमचं VT शिंदेज क्लासेस हे ॲप इन्स्टॉल करा. हिंदी इंग्लिश व्हर्जनसाठी आमचं यू कॅन स्पीक किट अँड ॲप हे आहे. त्याचबरोबर आमच्या ॲपमध्ये ग्रामरचा देखील खूप सुंदर कोर्स आहे, त्याचे देखील डेमो व्हिडिओज तुम्ही बघू शकता. कोणत्याही परीक्षेमध्ये उत्तम मार्क्स मिळवण्यासाठी तो देखील कोर्स अत्यंत उपयुक्त आहे. स्पोकनचे टेक्निक्स हे वेगळे आहेत आणि ग्रामरचे टेक्निक्स वेगळे आहेत, कारण स्पोकन इंग्लिशमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. आणि जेव्हा आपण ग्रामरच्या दृष्टिकोनातून हे सर्व प्रश्न शिकू तेव्हा तेथे आम्ही टेक्निक वेगळं वापरलेलं आहे. तर मित्रांनो, घाई करू नका. हा व्हिडिओ थोडासा किचकट जरी असला एकदा दोनदा बघा, फक्त प्रश्नार्थक शब्दांचे अर्थ लक्षात घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढे जा.